200 वर्षांनंतर जी दंगल झाली त्याचा समाज हे बना आहे छोटं आधीच आहे तर एक त्याचे परिणाम कशा पद्धतीने करू शकतात आता आपण अनेक शास्त्रात शिकलेलो आहोत त्यामुळे इतिहासाचा योग्य पद्धतीने आपल्या विद्यार्थ्याला अभिमान होतो पण इतिहासाचा तुम्ही एकटं करता का दोघं? आम्ही दोघे मिळून असतो टीम असते ना सगळी. विद्यार्थ्यांना सांगितलं मला काय मागच्या 2-4 वर्षापूर्वी मला एक सौम्य प्रकारचा पेरलेचा झटका गेला. माझी थोडी एक शब्द जरा वाकडा पडतोय जप गोडे पडतो मला कधी तारले सगळं मी आकडून पडलो असता तर काय झालं पण निष्काम भावनेने सेवा द्यायची देवतारी त्याला पूर्ण मार्ग काय आणि आता म्हणजे बाद झाली जो गोष्ट कुठे केली आता पण गाव सोडली नाही आई वडील करायचं. हा सांगा आता सांगा सांगा परत सांगा. हा सांगा आता. हे धुळवा देव म्हणजे उज्जैनचा महाकाळेश्वर शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी खडतरच देवस्थान ज्योतिर्लिंग ते स्थान त्या उज्जैन मधून आमच्या कमूळ शिंदे म्हणून एक खडतरचे भक्त होते त्यांनी उज्जैन मधून खडतरचा देव आणला. आता खडतरला धुळवा स्थान आहे तिथे धुळवा आणि तिथून आमच्या इथे रोडे म्हणून होतं आमच्या धनगर समाजाचे रोडे त्या रोडेनं 12 वर्ष तिथे जाऊन भरती केली धुळवा खडतरला आणि त्यांना प्रसन्न होऊन देव येतात. देव नाव कसं काय देवाच्या नाव हा काय झालं देव देवानं जन्म धुळीतून घेतला. आपण होळी करतो धुळवडी दिवशी त्या धुळवडीतून बालक जन्माला आलं म्हणून धुळदेव नाव होय. हा जागृत असं देवस्थान 2 राज्यात लोक येतात महाराष्ट्र कर्नाटक सेवा खूप मोठी आहे आषाढी वारीतच करतो. होय होय पब्लिक असते 24 वर्ष मी या देवस्थानाचे 24 वर्ष झाली 2 तर पूर्ण केली म्हणजे देवस्थान ट्रस्ट करून सांगतो. आणि तुमचं कसं आहे बाकीच्यांसारखं नाही देवीने आनंद द्यायचे समाधान त्याच्यामुळे काय पडणार नाही काम भावनेने सेवा करतो. सरकारी या ठिकाणी म्हणजे सत्कार असतो कुठली व्यक्ती कुठली व्हिजिट घेऊ द्या आपल्याला दुसरं काय करायचं एवढी सेवा घेतली पाहिजे त्यांच्या